प्रेमात रंगल्या प्रेमाच्या आभाळी प्रेमाच्या पंखांनी जाऊ चला. प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला. मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नव्हे. प्रेमाच्या कुपीत नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे. प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला. धना, ए धना, मला जरा घोटभर चहा दे ग बाई. तू देशीलच म्हणा, तू कधीच नाही म्हणत नाहीस काय ग. बाप रे, सासऱ्याचा छळ, सुनेनी सासऱ्याचा छळ केला. काय काय वाटेल ते काय बोलताय तुम्ही? हा, अरे तू आहेस होय? पण तुम्ही हे काय बोलताय? हा, सासऱ्याने छळ? अहो काय जरा वेळ झाला धनाला तर लगेच छळ करते ती. अरे मी काय बोललो? मी इथं बातम्या वाचतोय. अच्छा अच्छा अच्छा. आणि तू काय करतोयस? मी झाडून घेतोय. झाडू कशाला मारतो ते धनाला सांग की. नाही, धना आता काहीही काम करणार नाहीये. धना आता फक्त खाणार पिणार आणि आराम करणार. अरे तुला शिकवण्यात ते काय क्लास वगैरे नाहीये का? काहीही नाही, मी काम करणार आणि मगच जाणार. धनाचे लाड करायचे, मी तिला तळहातावरच्या फोडासारखा जपणार आहे काम. ठिकडी ठिकडी काय काय बोला. नाही तुझं मला एक सांग, काय? वेडेपणा का करतोय असा? पूर्वीच्या पोटूशी बायका दळण कांडण स्वयंपाक पाणी भरणं सगळ्या नित्याच्या गोष्टी नीट करत असत म्हणून त्यांच्या तब्येती चांगल्या राहायच्या. समजलं का तुला? हे बघा, माझी बायको आहे ती, मी तिच्यावर खूप प्रेम करणार, तिला खूप जपणार आहे. अरे तिला काम केल्याशिवाय बरं वाटणार आहे का? ती कामसू बाई आहे, तिला काम करू दे म्हणजे तिला बरं वाटेल. अरे ती कोणती प्रसिद्ध तमाशा कलावंत विठा, हा ती विठा स्टेजवर शो चालू असताना तिच्या पोटामध्ये कळा आल्या तर विंगेत गेली, बाळंत झाली आणि बाहेर आल्यावर प्रेक्षकांना म्हणाली, मायबाप सरकार हो तुम्ही मामा झाला. असं असते, काम करू दे बायकोला, वेड्यासारखं वागू नको. तुम्ही काही सांगताय मला, काही सांगताय. संपले मी यार. अरे बस ना आता, बस ना बस. अगं नाही नाही, कूल डाऊन एक्सरसाइज करायची आधी, लगेच असं बसायचं नसतं. चल पटकन. काय करायचंय? हा बस. आणि आता असं स्ट्रेच कर बघ. शाबाश. आणखीन आणखीन. बस बस, मोडायचं नाहीये. दुसरा काय सकाळी सकाळी कुठे? थांब रे जयेश दादा, जरा श्वास घेते. बासरे. अरे कामताचं बा, हे बरं आजी आल्यापासून सकाळी आपले इथे बसलेले असतात मस्त. हा वा. काही वावा नाही बरं काय, दारात बसून नुसते फुकटचे सल्ले देत असतात. अगं कुठलंही काम करू देत नाही, असं कधी दिसत नाही की आपण काम करतो आणि निवांत बसलेत. अगं सारं दाढी जरी करत असलं ना तरी येऊन सांगतात, साबण नीट लाव नाही तर तोंडात फेस जाऊन. अरे काय? अरे काय रे, आपल्या चांगल्यासाठी सांगतात ना ते. काय? वा, कमाल झाली, कमाल झाली. तू म्हणलीस काय आता? बघू तुझा मुखचंद्र बघू. वा सागर, हा सगळा बदल तुझ्यामुळे बर का, तुझ्यामुळे केवळ हा बदल आहे. नाहीतर ही कसली ऐकते कुणाला? मी काय केलंय? अरे म्हणजे माझ्याबद्दल 4 बऱ्या गोष्टी तू हिला सांगितल्या असणार, त्याशिवाय असं बदल होणारच नाही. अरे नाही, मी काहीच बोललो नाहीये. हा, अरे बापरे जये, असा बदल आपोआप होतो का रे? काय मधूच्या बाबतीत आपल्याला काहीच सांगता येत नाही ना. हे बरं आहे, म्हणजे मी काही केलं तरी माझी इमेज वाईटच.
मी आपलं जेन्युअनली बोलले तरी यांना प्रॉब्लेम आहे. जाऊ दे. अगं प्रॉब्लेम नाही ग बाई, पचत नाही. ए बरं चला आज चला कामातच बा तुम्ही पण चला. शोभना मावशीचा फोन आला होता, तिला काहीतरी महत्वाचं बोलायचंय. काही टेन्शनचं नाही ना? माहित नाही म्हणजे सिरियस वाटत होतं थोडं, पण सुशांतचं काही नसेल ना? सासवडचं नसलं म्हणजे मिळवलं आता काय काय. नाही रे काही नसेल. चल आपण चहा पिता पिता बोलू मस्त. चल बघू तर काय आहे ते. नाही नाही नाही, काहीही टेन्शन घ्यायचं नाही. आता आपण सगळ्यांनी आता मजेत चहा घ्यायचा आहे, जो आपल्याला कामत आजोबा करून देणार आहेत. त्यांच्या हातच्या चहाची तल्लफ आली आहे. चला चला. हा लावा, म्हाताऱ्याला कामाला लावा. चला चला. आता जरा घशाला आराम मिळेल. मधुनी दिलेला गरम गरम चहा असा घशा वाटे पोटात उतरला ना, वा तरतरी येईल अगदी. का नाही येणार तर तरी? दुसऱ्यांनी केलेला चहा प्यायला की आपोआप येतेच की तर तरी नेहमी. अगं कधीतरी एकदा चहा दिलास तर किती बडबड करतेस. हे रणजित काका, हे असेच भांडत असतात काय? मी सोडून बाकी सगळे छपरी आहेत. वाद आणतात नुसतं. हो आता कोणी वात आणलाय? हे चहा केलास पण दे दे, मी सगळ्यांना नेऊन दे. बस तिकडे. बस तिकडे कळत नाही का मराठी? जा बस. आता का डोकं फिरलं याचं? एक मिनिट. तुला उगाच दगदग नको ना म्हणून हे सगळं करते. मी काही कळतच नाही रे हिला. अच्छा, म्हणजे आता ती चांगलं वागण्याचा प्रयत्न करतेय तर. प्रयत्न म्हणजे ग? हा हिला सांगून ठेवा तू. ए त्यांना असं नको ग, सांगेल. सॉरी, थँक्यू. वा वा वा, आजी आल्या. चला चहा घेण्याचं कसं काय ना आता? अरे आजी आल्या. हा आता ही आली ना, आता मला कोणाची जरूर नाही. आता मी हिच्या बरोबर गप्पा मारत बसतो. आता हॉस्पिटलमधून आले, पुन्हा हॉस्पिटलमध्ये जायची घाई नाहीये मला. बघितलंच, या पण काही कमी आहेत. नाही पण आजी खूप क्यूट आहेत. क्यूट आहे. मस्का मारू नकोस हा. मधुला भेटायची बंदी आहे तुला. अय्या, यापुढे तुम्ही दोघांनी भेटायचं नाही. आता बोल, आजी क्यूट आहेत. हे आता शोभना मावशी आली की झालं ना, सगळे आले. अरे मग समोर आलीच. हॅलो 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 तू म्हण हॅलो. हॅलो. आता घरचा कोटा फुल झालेला आहे. फक्त दत्ताभाऊ तेवढे आलेले नाहीयेत. त्यांची रिप्लेसमेंट आहे, बोलवायचंय का? काय ग मधू, असं बोलायचं नाही बाळा. आपण त्यांच्या घरात राहतोय, विसरू नकोस. त्याचा या घराशी काही संबंध नाहीये. तो चुकून या घरात राहतो. झालं परत सुरू झालं. थँक्यू. अरे थांबा थांबा जरा, सगळ्यांनी ऐका हा जरा. मला खूप महत्वाचं काहीतरी सांगायचंय. हे बघा, मला ईशाच्या आईचा फोन आला होता. हा पुढच्या रविवारी आपल्या सगळ्यांना सासवडला जायचंय. येत्या अरे मग काय? हो. असं अचानक काय म्हणजे मला कळतच नाही असं. हे काय, पण तू काही सांगितलं का नाहीस मला? अरे पण मला काहीच माहिती नाहीये. मला खरंच माहिती, मला आत्ताच कळलंय. कारण काय ते तर कळलं पाहिजे. उगाच असं डायरेक्ट बोलवलं काही. ऐक ना आधी, थांब ना. सगळे एकदम बोलू नका, मला काही सुचत नाहीये. कधी फोन आला होता त्यांचा? कधी म्हणजे आता ते महत्वाचं आहे का ओम? त्यांचा फोन आला होता आणि त्यांनी आपल्या सगळ्यांना निमंत्रण दिलंय सासवडला येण्याचं. ठीक आहे, मज्जा येणार आहे. जाऊन चोपू तिकडे. रणजित का आता परत ऍक्टिंग सुरू. हे अतिउत्साही, जरा थांब. माझं काय म्हणणं आहे, आपल्या सगळ्यांना जरा नीट प्लॅनिंग केलं पाहिजे, कारण की नेहमीपेक्षा हे सगळं जरा वेगळं आहे. हा एकतर ईशाच्या घरी आपण पहिल्यांदा जाणार आहोत, म्हणजे ते आपल्यासाठी एकदम अनोळखी वातावरण आहे. हो की नाही? अननोन टेरिटरी आहे ती.
हो आणि त्यांच्याकडचे सगळे हुशार आहेत म्हणे. एकदम करेक्ट. नाही, आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे की ईशा आणि ओमच्या लग्नाची ही पहिली पायरी आहे. त्यामुळे ही मीटिंग जी आहे ही अत्यंत महत्वाची आणि खूप वेगळी आहे. एवढं सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. अरे तिच्या घरचे हुशार असले म्हणून काय आपण काय कमी नाही. एवढं म्हणायचं का मला विश ना विश झालं. मी काय म्हणते आपण एक थीम ठरवूया. पण थीम म्हणजे काय? अरे म्हणजे एक थीम असते त्यानुसार आपण सगळ्यांनी असे सेम कपडे घालून जाऊया. नाही पण ते असं बँडवाल्यांसारखं दिसेल ना एक कपडे म्हणजे. अरे छान दिसत रे. बघ म्हणूनच करण जोहर तुला सिनेमात काम देत नाही. मला तो करण जोहर हुशार वाटतो बरं का. नाही आणि एक दुसरी महत्वाची गोष्ट आहे. कामात आजोबा तुम्ही फार बोलता. हो हा आणि काय माहितीये ना इतके बोलत सुटता की नंतर सगळ्यांना सावरायला फार अडचण होत असते. आपल्या शेतात नक्की काय पिकतं हे मला आजपर्यंत कळलेलं नाही. आणि ते सीताफळ ते कुक्कुटपालन अशी एवढी मोठी रेंज आहे म्हणजे नक्की काय पिकतं मला काय कळतच नाही. ठरवत एकदम टेन्शन येतं मला. हो कामात तुम्ही वाटेल ते बोलता आणि इतर सगळ्यांना निस्तरावं लागतं ते. मी एक गोष्ट सिरियसली सांगते. हे जे आपण सगळे एकमेकांना अति सांभाळून घेतो ना ते सुद्धा कळतं. हो म्हणून म्हणतोय मी एकदाच आपण खरं सांगून टाकूया ना त्यांना. विषयच संपेल. हो का? मग ठीक आहे घेऊन जाऊया बाबांना सासवडला. आजच जाऊया. ते शक्य नाही. मग कशाला बोलतोयस तू? तू काय ब्लॅकमेल करणार आहेस का मी मला? ब्लॅकमेल वगैरे काही करत नाही. मग मला आवडत नाही तुला माहितीये तरी बाबांचा कशाला मध्ये खेचतेस? ठरवतोय ना काहीतरी आपण. ठरवतोय पण मी तुला तेच सांगतो ना की आपण ऐकून तर घे. अरे काय चाललंय तुमच्या दोघांचं? भांडू नका ना. आपण खरंच महत्वाचं बोलतोय. तुम्हा दोघांना सांभाळण्याचा जॉब देऊ नका. सॉरी. मी काय म्हणते आपण दत्ता भाऊंना सांभाळायला सागरला घेऊन जाऊयात तिकडे. काय काय सागर का? अरे मस्त मस्त आयडिया आहे. सांगते एक किस्सा आहे त्याच्यावरून तुला कळेल की तो आला तर किती फायद्याचा ठरेल आपल्याला. हा सांगते मी. सागर तूच सांग ना त्यांना. नाही तूच सांग. सांग ना. अगं तूच सांग. तू जोक्स जास्त चांगले सांगतेस. सांग सांग. जोक आहे की किस्सा आहे काय हो, नक्की? सांगते कळ. किस्सा आणि जोक असं ऐक एकत्र ऐक. येते. आईन्स्टाईन आहे ना आईन्स्टाईन त्यांनी रिलेटिव्हिटीचा शोध लावल्यानंतर तो खूप प्रसिद्ध झाला. त्याला सगळीकडून भाषण करायला बोलवलं त्या रिलेटिव्हिटी बद्दल वगैरे. तर त्यांनी इतकी भाषणं केली सगळीकडे जगभरात इतकी दिली की त्याच्याबरोबर जो त्याचा ड्रायव्हर यायचा ना त्यालाही पाठ झालं होतं ते भाषण. हा तर हे जेव्हा आईन्स्टाईनला कळलं एक दिवस तो ड्रायव्हरला म्हणाला की आज तू दे भाषण. काय? मी येतो तुझ्याबरोबर ड्रायव्हर म्हणून. ड्रायव्हर म्हणून तो ड्रायव्हर म्हणून ते युनिफॉर्म वगैरे घालून गेले. आणि त्याच्या ड्रायव्हरने दिलं भाषण. म्हणजे असं एवढा प्रचंड ऑडियन्स समोर पण नेहमीच ठरल्याप्रमाणे त्यांनी भाषण दिलं व्यवस्थित. त्याला पाठच झालं होतं ना ते सगळं. ऑलमोस्ट पाठ झालं होतं ना सगळं. आणि आईन्स्टाईन हे ऐकत होता सगळं. हो हा तर भाषण संपल्यानंतर एक शंका आली समोर. भाषण तर त्यांनी व्यवस्थित दिलं चोख एकदम. पण शंकेचं उत्तर नाही देता आलं. घाबरला ना तो. त्याला काही सुचेना. तंतरली त्याची कम्प्लीट. ऑब्विसली. तर त्यांनी काय आयडिया केली तो इतका हुशार त्यांनी त्या प्रश्न विचारणाऱ्याला सांगितलं तुमचा प्रश्न फारच सोपा आहे त्यामुळे ह्याचं उत्तर माझा ड्रायव्हरही देईल. आईन्स्टाईन देईल. कळलं का? कळलं तुम्हाला? असा फायदा होऊ शकतो दत्ताराम भाऊंना सागरचा. पॉइंट. काय हे काय ड्रायव्हर आहेत का? परमेश्वरा. हो आनंद आहे. मला हे पटत नाही. मी नाही येऊ शकत. नाही आय डोंट अग्री. एक मिनिट. तू आता काय फार मोरॅलिटी वगैरे सांगू नकोस मला. नाहीतरी मागे दत्ता भाऊंचा सहकारी म्हणून माझी फसवणूक केली होतीस तू तेव्हा. आता नाही मागे फिरता येणार तुला. अरे पण तो दत्ता आहे कुठे? अरे बरं झालं आठवण आली. रणजित दत्ता भाऊंना फोन करून बोलवून घे. हा आपल्याला जायचंय सासवडला. जो हुकुम. हा मला हॉस्पिटलमध्ये भेटायला सुद्धा आला नाही. येऊ दे. रागवणार आहे चांगली. अहो नाराज होऊ नका. आले होते ते. तुम्ही गुंगीत होतात. तिला नाराज व्हायला काय जाते. रात्रंदिवस उषा पायथ्याशी मी बसून होतो बरं का. पण मला एका शब्दानं सुद्धा हिने कधी थँक्स म्हटलं नाही. का साधी मलाई कुल्फी कधी विचारली नाही. काय बाई आहे. लोकांचं वेगळंच दुःख आहे आयुष्यात. अरे ओम
काही माणसं हक्काची असतात आणि हक्काच्या माणसांना सॉरी थँक्यू म्हणायचं नसतं नाही का? इथे लागे आता मी गच्चीवर जाऊन पतंग उडवणार. काय झालं? सगळं झालं का? गच्चीत पतंग उडवून झालाय तुमचा, मलाही कुल्फी पण खाऊन झाली आहे. माझं म्हणणं तात्पर्य एवढंच आहे की आपण सासवडला जाऊ तेव्हा सासवडच्या मंडळींसमोर आपलं इम्प्रेशन चांगलं पडलं पाहिजे. काय झालं? सगळं झालं का? गच्चीत पतंग उडवून झालाय तुमचा, मलाही कुल्फी पण खाऊन झाली आहे. माझं म्हणणं तात्पर्य एवढंच आहे की आपण सासवडला जाऊ तेव्हा सासवडच्या मंडळींसमोर आपलं इम्प्रेशन चांगलं पडलं पाहिजे. हो, इम्प्रेशन चांगलं पडलं पाहिजे. हो. हे मी एक सुचू का? म्हणजे धना आणि मी जर तिथे आलो नाही तर चालेल का? नाही म्हणजे काय माहितीये ना, आम्ही दोघं तुमच्यापेक्षा फार वेगळे दिसतो, मग ते फार काय करता येणार नाही ना मग आम्हाला. आमच्यामुळे प्रॉब्लेम नको ना व्हायला. उगाच आता सेल्फ पीटी मोड मध्ये जाऊ नकोस. तू जर येणार नसशील ना तर मी हा कार्यक्रमच कॅन्सल करतो. मला नाही जायचंय. जयेश दादा, आणि तुम्हाला माहितीये तुम्ही दोघे खूप गोड आहात आणि खूप सुंदर आहात. आणि आपण जसे आहोत तसेच छान आहोत. उगाच कॉम्प्लेक्स घ्यायची काही गरज नाहीये. येस. वाव, आज कितीतरी दिवसांनी मी आणि ओम चक्क सेम नोट वरती बोलतोय. मला वाटतं तुम्ही संधी साधून खरं बोलून मोकळे व्हा. नाही योग्य वेळ आली अजून सागर. हे बघ, आपण ठरवू ती योग्य वेळ असते. पोरगा जरा मला हुशार वाटतोय बर का. मग काय वाटलं काय तुम्हाला? ह्याच्या हुशारीमध्ये तुझं काय कॉन्ट्रीब्युशन? करेक्ट आहे. तुझं काय कॉन्ट्रीब्युशन? लहानपणापासून हुशार आहे. लाजते बघ. अरे अजित, ये ना ये. कसा आहेस? ये बस चहा घे ना. चहा. मग खोलीत पाठवून देऊ का? खोलीत पाठवतो चहा तुला. मधू एक कप चहा कर. रणजित चहा नेऊन दे. अरे अरे कोण आहे? काय प्रकार का? अगं अल्का, काय चाललंय काय सगळं? पाणी पाणी द्या मला आधी. 2 3 4 5 हा, पाणी द्या लवकर. पण अशी चोरासारखी का आलीस घरात? अगं काय हे सगळं मार्केट विकत घेऊन आलीस का? हळू बोलावं जरा. पण हे काय सगळं चोरासारखं का आत आलीस तू? मग त्या उमाची नजर चुकून येणं काय सोपं वाटलं तुम्हाला? अगं पण हे सगळं काय आहे का? मी काय ठरवलंय, ओमच्या घरची येतील ना सगळी लोक, तेव्हा मानपान करून घ्यायचं. कसलं मानपान? असं द्यावं लागतं. अगं काय साखरपुडा वगैरे आहे का? हे बघ, काहीतरी निमित्त तर असायला पाहिजे का नाही? ते आपल्या घरी येत आहेत, हे निमित्त पुरेसं नाहीये का? अगं पण हे एवढं सगळं काय घेऊन आलीस? ही शर्ट पीस काय, पॅन्ट पीस काय, ही साडी काय? ही ओमच्या आईसाठी कशी आहे? अगं बाई, ओमला काय द्यायचं ते दे ना. सगळ्या जगाला का वाटत फिरलीस? कळत नाही हो तुम्हाला? मानपान केला ना साखरपुड्यासारखा, म्हणजे ऑलमोस्ट फिक्स झाल्यासारखं होतं. त्या उमाची गोडदौड थांबेल. म्हणजे माझ्या मुलीचं लग्न ना तिला जिथे हवंय तिथेच झालं पाहिजे.
कळत नाही हो तुम्हाला. मानपान केला ना साखरपुड्यासारखा म्हणजे ऑलमोस्ट फिक्स झाल्यासारखं होतं. त्या उमाची गोडदौड थांबेल म्हणजे. माझ्या मुलीचं लग्न ना तिला जिथे हवंय तिथेच झालं पाहिजे. आणि ते बघता ना तुम्ही टीव्ही मालिका, त्याच्यात नाही का त्या मुलींचं दुसऱ्याशीच लग्न झालं की कसं होतं त्यांचं, बघता ना. अगं कुठली मुलगी, कुठली मालिका, काय बोलतेस? हे बघ, मालिका म्हणजे एक गोष्ट असते, खोटं खोटं असतं सगळं. ही रियालिटी आहे. मला ना हल्ली तू काय विचार करतेस काही कळत नाही. जाऊ दे. आणि हे बघ, तू हा एवढा सगळा घाट घातलायस ना, पण मोठे बाबा आई यांना काही कल्पना दिलीस का तू? अहो त्यांना काय सांगायचंय? हा, मला नाही वाटत ह्याच्यात मी काही चूक केले असं. मग काय प्रश्नच मिटला, हा विषयच संपला. पण मला विचारशील ना तर हे जरा अति होत आहे बरं का. होऊ दे, मी निर्णय घेतलाय, माझं ठरलंय, येऊ दे त्यांना.